महाराजा. आता ही जर तुमका लाईन कानार पडली तर तुमका लक्षात येतलं की आपण कोकणातच असो, बरोबर ना? हो, आज आपण कोकणातच असो आणि अजून आपण मालवणातून काय हल्लव नाही, बरोबर ना? मग आणि असाच एका ओळखीच्या आणि खूप प्रसिद्ध अशा देवस्थानात दिलं. आता देवस्थान म्हटलं की बादेवा महाराजा येतालच ना, म्हणान आपली पहिली सुरुवात बादेवा महाराजांनी केली. आणि आज महाराज नाही तर देवीकडे येलो. आणि ती देवी कोणाची? तर मयेकरांची देवी. आता मालवणात दिलास तर देवांची कमी थोडी नाही हो. आणि त्याच्यात एक जत्रा फेमस म्हणजे केळबाईची जत्रा. केळबाईची जत्रा म्हणान नाही तर मयेकरांची जत्रा म्हणान फेमस आहे. तर त्याच जत्रेचो आणि त्याच देवाचो, त्या देवीचो, देवाचो नाही तर देवीचो आज आपण एक बारीकसो धावतो म्हणाक गेलो तर धावतो, नाहीतर असो फिरतो म्हणाक जा तर तसं एक आपण एक काय म्हणतात त्या का तो इतिहास घेऊचो असा. आणि इतिहासासाठी आज आपण हयसर मयेकरांका भेटतो. तर वेळ खेळा काढूया, बरोबर ना? जय देवी केळबाई मात्या झाडेकर महापुरुष कुलस्वामिनी केळबाई देवीच्या काळ्या सतीमध्ये कालीवर रवनाथ कालिका महालक्ष्मी केळबाई ज्ञानेश्वर वाऱ्याच्या पूर्वजा नारायण चिंतागर यांनी तुझ्या दर्शनार देव कोठी भरून तुझी यथाशक्ती सेवा केलेली असून त्यांच्या पाठीमागे काय क्लेश अरिष्ट कोणत्या प्रकारचं दुष्कृत्य करणे जरी काय बाधित झालं असेल तर तो आज जागृत सतीमध्ये कुलदेवता म्हणून केळबाई त्यांच्या देवतेस साखर घालून ते निवारण कर आणि त्यांच्या साहेब राहून त्यांची जी काय घडलेली कामं असतील ती पूर्ण करावी यासाठी तुझं कृपा क्षेत्र पाठवते. चाललेला त्यांचा नोकरी उद्योग आहे त्याच्यामध्ये यश देऊन त्यांची उत्तर भरभराट कर. मनात काही इच्छा असतील त्या पूर्ण कर. तुझं कृपा क्षेत्र पाठवून देऊन त्यांच्या घरातील सर्व माणसांचा मुलांचा फुलात घालून सांभाळ कर. येणारं कोणत्याही प्रकारचं काय जरी अरिष्ट असेल तर तू ते निवारण कर आणि त्यांना उत्तम आरोग्य आयुष्य ऐश्वर्य आणि त्यांचा संसार सुख समृद्धीने नांदावा यासाठी तुझ्या चरणाने साखर आपली करू कर. सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांची सर्वांचा सांभाळ कर. तर मंडळी आपण आज केळबाईत असो आणि केळबाई म्हटल्यावरती तुमका प्रश्न पडतलो की ह्या देवीची आता काय बाबा प्रचिती असा काय असा. तर आपल्या विसर एक काकी गावल्यात चिंचळकर काकी आणि आज आपण त्यांना विचारूया की काकी तुमका हयसर काय अशी प्रचिती येली की ह्या देवी काय असा असं म्हणजे काय ह्या होता काय तुमका पावली या काही देवी? पावली म्हणजे सांगते माझं ना ह्या पायाचं ऑपरेशन झालं. हां, तेव्हा मी दवाखान्यात होती तेव्हा मी म्हटलं देवी मला तू ह्यातून बरं कर. मग तुझ्यापर्यंत आपला येऊन मी होम केला. हां, जे झाला मागील पाय आणि त्याच्याने माझा पाय बरा झाला. म्हणजे लोकांना तत्व आणि सत्वाच्या गोष्टी जास्त पाहिजे असतात असं बोललं जातं भरपूर प्रमाणात. त्याच्यामुळे आम्ही ह्या तुमका विचारलं. म्हणजे आता किती वर्ष झाले मला घेऊन करतात मुलगा येऊन करतो. हो, आपण आमका ही एवढी माहिती दिल्यास त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप धन्य असं. केळबाईच्या देवळात आपले काका गावले. तर आता आपण काकांना विचारूया की केळबाई देवीबद्दल सगळी माहिती म्हणजे काय तुमकाय सोप्या आणि आमकाय सोप्या. केळबाई म्हटली की केळबाईचे लेकरं म्हणजे मयेकर. मग ह्या केळबाई देवीची काय म्हणजे इतिहास असा किंवा तुमका माहीत असा तर तो आमका म्हणजे सांगा. म्हणजे आमच्या लोकांना म्हणजे आमच्या प्रेक्षकांका आमका सांगून जमतला की बाबा होय केळबाईंची जत्रा म्हणजे मयेकरांची जत्रा मालवणची फेमस हा. तर लोकांना पण कळत की ह्या काय आहे नक्की. माझं नाव तुळशीदास पांडुरंग मयेकर. मी वायरी गर्देच्या रोडच्या तिकडे राहतोय. हे सर केळबाई मंदिराच्या इथे छोटे छोटे देवस्थान आहे. आपले महापुरुष तुळशी माता हे कालभैरव आणि मागच्या बाजूला केळबाई देवीचा जागृत चाळा आणि सती माता असे देवस्थान आहे. हे म्हणजे देवस्थान आहे हे अगोदर कुठे होतं किंवा ह्या देवीचं नाव वगैरे म्हणजे कसं काय हे झालं? हे आम्ही सगळे मयेकर पहिल्यांदा मयातले मयात आमच्या केळबाईचं देऊळ वगैरे असा पोर्तुगीजीच्या नामात बाटापट्टी वगैरे झाली तेव्हा सगळे मयेकर प्रत्येक ठिकाणी असे पळून गेले आणि जिकडे जिकडे जागा मिळेल तिकडे प्रत्येकाने राहायची सुरुवात केली. तसे आमचे काही 7 भाऊ इकडे पहिल्यांदा गोव्यातून पळून आले. त्या लोकांनी देवीच्या छोट्या छोट्या पितळेच्या पंचधातूच्या मूर्ती आपल्या बरोबर आणल्या. त्याची आम्ही पहिल्यांदा पूजा करत होतो आणि
आमची पहिली मूर्ती आमची पंचधातूचीच होती. नंतर आम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करून पाषाणी मूर्ती बनवून घेतली. आणि ही मूर्ती आमचे एक मयेकर काळेत्राचे गजानन मयेकर यांनी दिलेली आहे. त्यानंतर केळबाई ह्याच नाव का ठेवला? केळबाई म्हणजे हे पोर्तुगीज लोक गेले की नाही त्यांच्याने काय केल्याने त्यावेळी सगळे हे करायचे ते लोक नासधूस करत होते. टाकायचे. आमच्या तिकडच्या लोकांनी गोव्यातल्या लोकांनी केळबाईची मूर्ती लपवून केळीच्या बागेत ठेवले म्हणून तिका केळबाई असं म्हणतं. तिचा मूळ स्थान काय? मूळ स्थान हे मया म्हणजे ही मयाची देवी आहे. मयाची. त्याच्यानंतर तुम्ही बाटाबाटीचे आम्ही सगळे इकडे पळून येलो. सैरवर जिकडे जाऊचे तिकडे मयेकर. रत्नागिरीत गेले, कोण सिंधुदुर्गात गेले, कोण देवगडात गेले, पण प्रत्येक ठिकाणी असे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मयेकर जे पसरलेले असत ते असेच तिकडे तिकडे गेलेले असत. आणि उत्सवाच्या टायमात ते सगळेजण इकडे येतात. मग ही खरी देवी गोयची आणि गोव्यातसून ती अडे ते सुद्धा 7 मयेकर घेऊन येते म्हणजे तुमचे पूर्वज घेऊन येते. तर आता ह्या देवीचा म्हणजे एक प्रचिती तुमका अशी काय इलेली? प्रचिती म्हणजे आता आम्ही पहिल्यांदा काय करतो, आमचा उत्सव चालू व्हायच्या आधी आम्ही गोव्यात जातो. तिची साडी घेऊन इकडची आमच्याकडे जोडपं वगैरे कोणतरी असे साडी करून गोव्यात जातात एका मयामध्ये. तिची ओटी बिटी भरून येतो आम्ही. तिच्याकडे सांगणं करतो असं असं आम्ही अमुक दिवसापासून उत्सव साजरो करतो, ते आमका उत्सव चांगल्या तऱ्हेने पार पडू दे अशी तुझा आशीर्वाद असतो. म्हणजे शुभाशीर्वाद घेऊसाठी तुमका परत वयात जाऊचाच जातो. आणि मग थैसून हैसरिल्यावरती तुम्ही कार्यक्रम करूचा आता सांगणं कोणाक करता? ते करतो देवीच्या पुढ्यात पहिल्यांदा करतो. नंतर इथे आहे काली भैरव आहे, तुळशी मातेकडे आपल्या महापुरुष मंदिर आहे आणि लास्टला मग सती माते आणि टाळ्याकडे असं जाऊन सांगणं करतो की बाबा असं कार्यक्रम करतो. त्या कुठची बाधा नाही येतात, चांगल्या तऱ्हेने कोणालाही काही कसली इजा बिजा न होता चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम पार पडतो आणि तसं तो पडता पण. मग आम्ही असे एक ऐकिवाद असा की मयातसून येताना ती पाषाणी मूर्ती होती, मग ती आणटलो कशी? मग त्यावेळी तुम्ही काहीतरी म्हणजे दुसरे ह्या घेऊन म्हणजे पंचधातूचे 10-11 काय मूर्त्या वगैरे आहेत ते आमचे पूर्वज त्यावेळी घेऊन येईल आणि हैसर त्यांच्यानी स्थापना केली. तर काकांनो केळबाई देवी, आता देवी म्हटलं तरी त्यांना भावंड असतलीच. मग ह्यांचो काय इतिहास हा? केळबाई देवी पकडून 7 बहिणी आणि त्यांचा एक भाऊ त्याचं नाव केतोबा असा. आणि हे सगळे गोव्यातच असतात ना? हो, सगळे गोव्यातच असतात. फक्त एकच देवी हैसर आहे पण थैसर मूळ असा देवस्थान. देवीचं नैवेद्य काय किंवा देवीक आवडता काय सगळ्यात जास्त? देवीक आवडता म्हणजे केळ्याचा नैवेद्य आवडता. बाकी तुम्ही काय ठेवू शकता? बाकी काय तुम्ही पदार्थ गोड ठेवशाल काय ते वगैरे चालतं. पण तिला केळीचं जास्त. मयेकर म्हणजे आता भंडारी समाजाचा पूर्ण ह्यो इतिहास म्हणजे ही देवी पण भंडारी समाजाची देवी असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे समाजावरती बोलणं पण सध्या कठीण झाला म्हणायला असं एक विचारलंय की म्हणजे सगळे भंडारीच असतात. तर मयेकर काकांनो राईड विथ ऋषीचं जेवढे टीम असं त्या टीम कडसून तुम्ही आमका जी माहिती दिलात त्याच्याबद्दल आमची टीम पूर्णपणे आपले आभार मानतो. तसंच आम्ही पण आमच्या समस्त बायोविकार बंधू मंडळातर्फे तुमचा एक आमच्या देवीची माहिती आमच्याकडून घेतल्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो समस्त बायोविकार बंधू मंडळातर्फे. तर मंडळी केळबाईच्या देवीचा जो काही इतिहास आहे तो बारको नाही आहे, तो खूप मोठा असा. आणि त्याच्यासाठी आपण हैसरचे जे ग्रामस्थ असत त्यांच्याकडसून थोडी माहिती घेऊया. तर आता आपल्या हे दुसरे काका गावले आपण सगळ्यांना पिडतो या तुमका सगळ्यांका माहीत आहे आणि वाईट त्याच्यात आपण माहिती पण घेतो. असं उगाच पकवणं नाही पण कसं माहिती घेऊन तुमका काय माहीत आहे किंवा तुम्ही इल्यावरती मालवण्यात इला असतो तुम्ही काय बघू बया किंवा आम्ही काय तुमका दाखवतो मग तुम्ही कधीतरी एक इलास तर आणि तुमची जर गाठभेट झाली या ठिकाणी तर तुमका पण सांगू घेत की बाबा होय आम्ही ह्याबद्दल आमका पण माहिती आहे. तर आपण त्या जास्त वेळ नको घेऊया आणि काकांकडे येऊया. तर काकांनो तुम्ही ह्याच्या ग्रामस्थ तुमचं नाव काय? सूर्यकांत अच्युत आढळ. तर काकांनो आमका आता आम्ही ह्या सगळ्या लोकांका दाखवतो पण लोकांका असं असतं मग काय आहे ह्या बाई म्हणजे देवीचा इतिहास काय आहे किंवा प्रचिती काय आहे किंवा दृष्टांत काय गावला. तर तुमचं एखादं तुमका येलेलं एखादं दृष्टांत दृष्टांत म्हणजे
रात्रौची 12 वाजता हा एक पोरगी इली हा आणि तिने म्हातारीच्या दरवाज्यात वाजवलं, खडखड केलं. हा तर म्हातारी आतूनच बाहेर न येता आतूनच बोलली, हा. मी दरवाजा उघडणार नाही, पाऊस तर भरपूर पडता, तू ऐसून जा. हा हं? आणि नंतर ती ह्याच इकडच्या दरवाज्याला आली, हा. दुसऱ्या दरवाजा. हा तिने त्यांचा दरवाजा वाजवला आणि त्याला जागं केलं. नवरा बायको दोघं उठली हा आणि त्यांची पोरी उठली. हम्म. त्या पोरीने ती बोलली, पोरी वडिलांना बोलली, हा दांडा घ्या आणि तिला मारा हम्म. आणि घालवून द्या तिला. हम्म. पाऊस तर बेफाम पडत होता. हम्म. मग ती दारार एवढ्या भर पावसात इल्ली ती कोण इल्ली हो? केळबाई देवी मग ती परीक्षा घेऊ इल्ली ती काय? परीक्षा लवकर जिल्ली त्यांची, पण त्यांना ते घेऊ गेला नाही. हा हं. आता दैवत येता आणि कर्म दैवाच्या नेता. कर्म नेता अशी परिस्थिती. हा पुढे काय झालं पोरीन म्हणजे ती दुसरी होती घरातली पोरगी तिने काय केलं? ती पोरगी होती, तिने फक्त आवाज केला की दांडा घ्या आणि तिला हाकलून द्या, मारा तिला. हा मग त्यांच्यानी दांडा घेऊन तिला हाकललं. हा हाकललं आणि दुसरा दिवस उजाडला सकाळी. हा. सकाळी दुसरा दिवस उजाडल्यानंतर दुपारी 12 वाजता ती मॅड झाली. हा मॅड होऊन तिने सगळं देवस्थानाचं जेवढं घरात होतं ते बाहेर फेकून द्यायला सुरुवात केली. अस्ताव्यस्त करून टाकले असं सगळं. करून टाकलं. हा आणि मग नंतर म्हणजे आणि ती ती पुढे शेवटपर्यंत झाली. मॅड राहील हा पोरगी. मग त्याच्यानंतर त्याचं लगीन बिगीन काय? लग्नावर त्या मुलीचं लग्न झालं. कोण बोलले लग्न केल्यानंतर सुधरेल, हम्म. पण पण सुधारली नाही. शेवटपर्यंत मरेपर्यंत सुधारली नाही. हा आणि नंतर मग तर ह्या झालं म्हणजे त्यांना कळला की आपला काय झाला आपला पाहिजे हे समजले. पण ते देवीकडे शरण इल्ले की नाही त्यानंतर? कुठे शरण देवधर्म भरपूर केले त्या लोकांनी, पण काय नाही झालं. काय नव्हतं. हा. तर काका तुम्ही केळबाईचे पुजारी असाच तर मग देवीबद्दल आमका थोडी माहिती देशात मा? होय, मी पूजा वगैरे करतो, पुजारीच असतो. पण आता काय झालं माहिती, आमची 9 दिवस आरती सकाळ संध्याकाळ चालतात. आता आरतीची वेळ झाली आहे, तुमका काय विचारायचं आहे करा, लवकर करा. हां बोल, काय विचारूचा? तर देवीचो थोडंफार काय म्हणजे इतिहास असा तो आता आमका बारीक सारीक कळलो, थोडको मोडको का होईना पण तो कळलो. म्हणजे देवीचो इतिहास काय बारको नसतलो, साधो सुद्धा नसतलो, खरंच मोठं असतो. त्यातले काही गोष्टी म्हणजे जे सांगण्यासारखे म्हणजे जे लोकांना कळावं आहे असं तुमका वाटतं अशा गोष्टी आमका सांगा. आता इतिहास सांगायचं म्हणून जर लागलो हां. तर पहिलं आधी गोव्यात जाऊ काय. हो पहिलं आमचं देवस्थान गोव्यात हां. माया असा बघा, हो थंय पूर्वीचा आमचा देवस्थान. हां. आता काय झाला, पूर्वी हे होते ना पोर्तुगीज, हो ते हिंदू धर्मात सगळे बाटय मूर्त्यांची मोडतोड करी. त्याच्यामुळे या लोकांनी ठरवलं की ह्या बाबा काय बरोबर नाही, हां. आपलं देवाची मूर्ती आहे ती वाचावं, देवळा वाचावं, तर काहीतरी करू काय. हो मग त्यांनी काय केले की आपली केळबाई देवी ही पाषाणातली होती ना, ती पाषाण वाचवाय तर दडण वगैरे ठेवू बाई म्हणून त्यांनी काय केले नाही, बाजूत केळीची बाग होती, हम्म. त्याच्यात ती मूर्ती उचललेली दडण ठेवलेली हां. आणि त्यांना ते आता वाटले म्हणून पळायचं होता. हो. मग ते हे पंचधातूचे बघा आता गाभाऱ्यात ठेवलेले हां. देव, हां. ते सगळे पूजेचे देव घेतल्यानी आणि आपली वाट धरल्यानी आणि जातले खय. त्यावेळेला काय होता, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात होते, हो. त्यांचं राज्य होता. हो. थंय आमका कोणाची भीती ना, हो. म्हणून ते आमचे पूर्वज हय इले हां. आणि हय त्यांची स्थापना करून पूजा अर्चा सुरू झाली. हां. पहिल्यापासून मयेकर पूजा अर्चा करूच लागली. आजपर्यंत मयेकर करतं, हां. बाकीचे लोक येऊन पूजा बिजा करतं, मूर्ती करतं, सगळी सेवा करतं. हां. तर मयेकरांनो तकडसून जेव्हा तुम्ही हकडे पळ दिले म्हणजे तुम्ही ना पूर्वजांचा बोलताय मी, बरोबर. तर तेव्हा त्या देवीचं म्हणजे ह्या देवीचं नाव काय होतं? त्या देवीचा नाव म्हणजे केळीच्या बागेत ठेवली ना, हां. म्हणून केळबाई झाला. आता ही कशी लक्ष्मीचं रूप आहे, हां. गजांत लक्ष्मी म्हणून असाही, पण हां. आता केळीच्या बागेत ठेवली हां. म्हणून केळबाई झाली. पहिला नाव मायादेवी होता, हां. आता केळीच्या बागेत ठेवली म्हणून केळबाई झाली. या बघा बाजू आरती लिहिलेली, आता वाचा म्हणजे तुमच्या सगळं इतिहास लक्षात येईल. मयेकरांनो धर्मांतर होय म्हणून तुम्ही तकडसून पळ दिलास, तुम्ही नाही पूर्वज दिले तुमचे, पण ह्या देवीचा जो अवतार असा तो काय असा? लक्ष्मीचा अवतारा. आणि गोयातून पळात ये बघतास त्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही देवी दडवून ठेवलेली होती, त्याच्या आधी त्या देवीचं नाव काय होतं? मायादेवी म्हणत पूर्वी, हां. असे लोक आमका सांगतो. हां. आमचं देवळात काही जन्म नाही झाली. हां.
आणि मग केळीच्या पानात गावली म्हणून केळबाई. हा बरोबर. तुमका अशी देवीचं म्हणजे एक साधारण काय म्हणाले की आता नवरात्र झाले, मग या नवरात्रात तुम्ही कार्यक्रम कुठचे करतात किंवा वर्षभरातले तुमचे कार्यक्रम काय असतात, ह्या देवीचे सण कसले असतात? सण सांगायचं झालं तर म्हणजे उत्सव मोठा असतो. चैत्र शुद्ध दुर्गाष्टमी या देवीचा उत्सव असतात. तर काय असतात त्याच्या अगोदर 2 दिवस कार्यक्रम असतं, भजन, नाटक, दशावतार या प्रकारचे कार्यक्रम होतात. काली भैरव म्हणायचा ना, हे आता 2004 साली देवस्थानाचे मंडप बांधण्याचं ठरलो. त्यावेळी पाया खोदाई करत होते. 8 फूट खाली गेल्यावर त्यांना 2 लिंगा भेटली. काढून आम्ही बाज दगड म्हणून ठेवली. पण विचार आता नंतर एक अंगात संचार झाला की म्हणाला या देवस्थानाचा शंकराचं स्थान त्याची स्थापना करा. म्हणून म्हटलं चौकशी करूया. प्रसाद लावलो. प्रसाद लावल्यावरती काय म्हणतात या देवस्थानाचा तुम्ही हे करा, त्याची स्थापना करा वगैरे आणि पूजा अर्चा सुरू करा. त्याच्यानंतर एक ज्योतिषी त्याला विचारलं काय बाबा इथं असा दगड असं मिळाले देवस्थान शंकराचा सांगतं. तर ते पण म्हणाले. नंतर आमची श्रद्धा जाणली आणि देवस्थान सुरू झाला. देवस्थानाची स्थापना केली. नाशिकसून गड लिहिले त्यांनी स्थापना केली. तेसून आम्ही पूजा विजा करतो. आता पाठीमागे नंतर सांगायचा झाला तर चाळवा, तसं त्याच्या बाजूक सतिया. मग हे चाळ्याचं म्हणजे काय वेगळं असं ह्या करूचा लागता काय की एक कार्यक्रम असतात तर त्याका जाऊन आळवणी वगैरे घालूची लागता काय? होय, तो चाळू म्हणजे देवीचो राखणदा. त्याका काय सांगितल्याशिवाय म्हणजे गारा नगातले जो काही जो कार्यक्रम पुरो होणार नाही. साधो प्रसाद लावचो असलो ना तर ते सांगण्या करूचा लागता, तेव्हा प्रसाद होतो लो. अनुभव असा आमचा. म्हणजे देवीचं क्षेत्रफळ म्हणा हरकत नाही. होय होय होय. तर आता तुम्ही एक चाळ्याबद्दल बोललास, मग आता लोकांका ना चाळू बिळोबलाक झाला ना काय मेलो सांगता उगा फकांडा मारता, फसवता, बंडला उडवता असे जे गजाली असतात. मग आता लोकांना पण कळायचं की बाबा हे चाळू म्हणजे काय, किंवा हे जे त्याच्यावरती जी खिल्ली उडवतं ता बंद होऊ गया. कारण देव तो कधी कोणाला चिडान काय करी चाव घेऊचा नाही. आणि त्याचं बरोबर आहे. पूर्वी चमत्कार घडले ना कशा वया आमच्या बघण्यात घडलेलं चमत्कार तुमका सांगतो. हो, पूर्वी काय आम्ही या सगळ्या देवस्थानाचा असं ना स्वतः करायची. स्वतः सेक्रेटरी या आपल्या कंपाऊंड करी. तर काय झालं आता समोरचा कंपाऊंड करू वया म्हणून सुरुवात केली. आमच्याबरोबर आणखी 2-4 कामगार होते. आम्ही या कंपाऊंड करी होतो. कंपाऊंड करताना 1 फूट असतात बघा कुंडाक मारूची, ते कमी पडले. मग काय नजर सेक्रेटरीची पडली तर या पाठी झाड होता त्याचे खांदे तोडायचे आणि लावायचे. ते गेले. माझा पण भाऊ एक होतो. त्यांनी त्या ह्याच्यावर खांद्यावर घाव मारल्यावर काय हवा येलो ना घुमलो त्यावर हे पळाले. कसलो होतो तो आवाज? आवाज काय कळलाच नाही आमका. हवा येलो करून हे बी आले. तर आमच्यात एक तज्ञ होतो. तो म्हणाला कसला झाडता आणि पळालाच की आवाज येलो. या सांगल्याबरोबर त्यांनी चाळू होतो ना, ते सेक्रेटरी माहित होतो चाळू होतो, पण त्याच्यात तेव्हा लक्ष दिला ना. क्षमा मागल्या आणि गाळ्या घातल्या. त्याच्यानंतर काय झाला तो धूर गेलो. त्याच्यातून बघता बघता गाळ्या घातल्याबरोबर त्याच्यातून गाजील मस्के बाहेर गेले. बघता बघता ते कळसाकडे गेले आणि गायब झाले. म्हणजे अशी प्रचिती आहे देवाची. जे सगळ्यांना सांगूक झाला की बाबा चाळ्यांका बाबा अजिबात हलक्यात मी सांगलो नाही कोणा. सांगलं काय म्हणतले बघ आपली मोठेपणा करतो. आणि ह्या स्वयंभूचा झाला, त्याच्यानंतर महापुरुषाचा झाला, तर एक सतीचा पण एक ह्या असं मग तिचो पण काहीतरी मानपान असतो लोक ना. म्हणजे सतीक आता सांगायचा म्हणजे ते चाळवा ते का आम्ही कोंबडा रोक्ष देतो आणि सतीक पण एक जोडा देतो. असा मिळाला 2 कोंबड्या आणि 1 कोंबडा असं ते दिलं जातं. तर आता देवीचा गोंधळ वगैरे असतो ना आता 3 वर्षांनी म्हणजे 2022ला येतो लोक. मग त्या सगळे मयेकर एकत्र येतात. म्हणजे खै पण असले महाराष्ट्रात खै पण असले तरी ते आता बघा आता सिंधुदुर्ग म्हटलं, नंतर रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई यातून भरपूर लोक येतात मयेकर. आणि गोयचे मयेकर गोयच्या मेघाला तकडे असा ना ती असं उत्सव त्याच दिवशी असल्यामुळे ते काही थांबतं. महोदय म्हटल्यावरती देवांची जत्रा असतात त्याचं, म्हणजे देव अंघोळीक जातात, समुद्र स्नानासाठी जातात. मग ही केळबाई देवी पण जातात काय तिथे? मोदया बदलास तर देवी आंघोळीत जाणार नाही, तशी आज्ञा नाही आमचा. मयेकार कोण आंघोळीत जाणार नाही. मग जाताच कधी तुम्ही एक साधारण?
आमची जेव्हा बघा चैत्र शुद्ध दुर्गाष्टमी जत्रा असतात हा त्यावेळी एक दिवस ठरवलेलं हा. त्यावेळी देवी आमची आंघोळीत जातात. हा चैत्र शुद्ध जी दुर्गाष्टमी असता त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही समुद्र स्नानासाठी सगळे मयकार जातात. त्या एक काय पार्श्वभूमी असतं म्हणजे कोणत्या ह्याच्यात म्हणजे जाताच तुम्ही वगैरे पहिलं म्हणजे पालखी सजवतो. हा. सजवल्याच्या नंतर या सगळ्या देवस्थान असं बघा येते हा. केळबाई, महापुरुष, काली भैरव आणि पहिला चाळ्याकडे ठेवता लागतं आणि सगळा सामना करून पालखी जे देऊळ असतं पंचधातूचे ठेवले ते मूर्तीत बसवले आपल्या पालखीत बसवले जातं आणि मग तिची सगळे मयकर तेव्हा इथले असतं मुंबई ठाण्यापासून सगळे रत्नागिरीची सगळे एकत्र येऊन वाजत गाजत पालखी जाता. पण जाताना ना सगळे जे वाटेत देव बसतील त्यांना मान दिलो जाता आणि तेव्हा पालखी पुढे 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 जाता आणि आंघोळ करून दिल्यावर देवीत त्या पाण्याचा अभिषेक असता समुद्राच्या. समुद्र स्नान झाला त्याच्यानंतर ती या सुरू होता ना दुर्गाष्टमी हो आणि तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमी असतात हा. ते ठेवलेली असतात समुद्र स्नान घालण्यासाठी. हा. ते समुद्र स्नान झाला की पंचामृताचं स्नान असतात दुधाचा अभिषेक असतात. हा. ते झाल्याच्या नंतर पूजेला सुरुवात होते. म्हणजे परत देवी ह्याच्यावर बसता आणि सुरू करतात कार्यक्रम. होय होय. ते परत दिल्याच्या नंतर ते सगळे परत भाषणावर आणून ठेवतो. हा. भाषणावर आलेल्या पूजेची सुरुवात झाली की सगळं कार्यक्रम सुरुवात होता. मग ही सगळी मयेकरांच्याच परिवाराची एक भाग असा ही देवी. होय होय होय. बाकी सगळे मयेकर नाव आहेत ज्याची कुलस्वामिनी असतात ते पण येतं. हा त्याच्यात मालवण सरत, पुळे नाईक असे बरेच जण असतात ते सगळे येतात. हा जेव्हा आता ही केळबाई देवीची पालखी समुद्र स्नानात जाताना तेव्हा वाटेत बघा प्रत्येक ज्या ठिकाणी देव असतात किंवा त्या देवाचं मान ठेवलं जातं विडो नारळ पूजा केली जातात तशी 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 पुढे जातात. पुढे बघा बाराबाचं मंदिर आहे होय. थंय नारळ वगैरे ठेवलं जातात. त्याच्या पुढे महापुरुष मंदिर ग्रामस्थ आमचं मंडळ असते त्या महापुरुषाचा देवस्थान थंय पूजा केली जातात सामना केला जाता. तशी पुढे मोरेश्वर मंदिर आहे आपला मोरेचा धोंडा म्हणतात काही पालखी गेली काय त्या देवते श्रीफळ आणि पूजा वगैरे करून पालखी समुद्र स्नानासाठी थांबतात. थांबली काय परत पूजा होतात प्रमाणांतरी. ती पूजा झाली की आंघोळीत सुरुवात होता. देव घेऊन प्रत्येक जण ते पंचधातूचे देव असतात बघा ते घेऊन समुद्र स्नानात जातात. समुद्रात त्यांना आंघोळ घालून दिले काय ते परत पालखीत ठेवले जातात. पालखीत ठेवले जाते तोपर्यंत काय भगिनी करतात महिला असतात वर्ग ते कलश नेलेले त्या पाणी आपला विहिरीचा नेलेला आता समुद्रात होतो आणि समुद्राचं पाणी घेऊन परत ते आपल्या डोक्यावर घेऊन परत पुढे मारुती मंदिरामार्गे परत मंदिरात येतात. जेव्हा तुम्ही त्या समुद्राचं पाणी घेऊन येतात तुमची मयेकरांची बायका तर त्या काय करतात मग पुढे? हा ती कलश घेऊन दिली काय परत ते समोर या मंडपात ठेवले जातात लाईनी आणि एका एका घेऊ महिलांना ही देवीच्या मूर्तीवर तिचा अभिषेक केला जातात. अभिषेक त्याच्यानंतर मग पंचामृताचा अभिषेक असतात. त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक असतात. या झाली आंघोळ झाली की देवी सजवली जातात आणि मग ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. मग ओटी भरून झाल्यानंतर काही म्हणजे काही वेळा कोकणात लिहिलं म्हटल्यावरती नाटकं असतात दैकाले असतात म्हणजे दशावतार असतात असं काय प्रकार तुमच्याकडे असता काय? हा तो शेवटच्या दिवशी त्याची सांगता असता. त्या दिवस सकाळी काय असता देवीची पूजा वगैरे झाली काय परत अभिषेक असता अष्टमीच्या दिवशी असता. त्या परत समुद्राच्या पाण्याने स्नान वगैरे घालू पंचामृत दुग्धाभिषेक वगैरे झालो काय परत देवीचा होम असता. होम झालो की ओटीवर सुरुवात होता तिकडे महाप्रसाद असता. असा कार्यक्रम झालो काय संध्याकाळी काय भजन कीर्तन झाल्याच्या नंतर आरती झाली की पालखी प्रदक्षिणा असतात. पालखी प्रदक्षिणाचे 5 फेरे पूर्ण झाले की दशावतार नाटकात त्याचं सांगता होता. आडरकरांनी सांगलेली ना आता खरा देवी आपली परीक्षा बघू गेली लय ह्या करीत पहिले त्यांच्या घरात देव म्हणजे भक्ती की मला वाटतं परीक्षा बघू गेली असलेली. गेल्याच्या नंतर काय घडलं आता बघलं त्या मुलीची म्हणत आपली येण्यासारखी करी होती खूप काय नाही गेले नाही पण काही शेवटपर्यंत बरी नाही झाली. थोडीशी त्याच्यावर परिणाम झालेलो काहीतरी असं आता आमच्या बघण्यात होता. म्हणजे तुम्ही देवीची पूजा अर्चा करतास मग त्यावेळी तुमच्याकडे तो भाव हवो की कोणाच्या रूपान कोण येत ह्या खरंच सांगू गेला नाही. म्हणजे या दोन्ही भाषेत म्हणायचं आहे
की तुम्ही तेका जास्त देवदेव करून म्हणजे असं केलास की बाबा ये तर घर लुटूनही चोर जाऊ शकता. म्हणजे तेका काय म्हणू शकतो की तुमका खरी पारख हवी, म्हणजे माणुसकीच्या नात्यान माणुसकी पण होई आणि थोडी काय म्हणतात का खाष्ट पण नाही, पण समोरची व्यक्ती कशी आहे काय आहे पारखूक योग आहे. जय देवी केळबाई माते. आज आम्ही मंडळी केळबाई मातेचो ह्यो व्हिडिओ केलो हा. काय जर त्रुटी असतील तर ते आपल्या पोटात घेऊन आमका माफ करा, कारण ग्रामस्थांची जेवढी माणसं असत त्यांच्याकडसून आम्ही ही सगळी माहिती घेतलेली आहे. काही एक स्वतःच्या पदरचा नाही आणि ज्या ज्या पुस्तकांचा आम्ही संदर्भ घेतलो हा तो पण आम्ही तुमका लिंकमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये ठेवू. आणि ह्यो जो काय व्हिडिओ असा त्याच्यामध्ये काही चुकला असत तर त्या तुम्ही माफ करून घेऊचा. आणि जर तुम्ही मालवणमध्ये इलास तर नक्की या देवस्थानात भेट द्यावा, कारण आज एक काकी भेटली आणि तिने मला सांगितला की ही देवी जास्त करून पोरींचं ऐकतात. मग बघा पोरींनो, तुमचे काय मनातले काय ह्या असतील मागणी असतील प्रश्न असतील तर ते नक्की तुम्ही देवीकडे मांडून बघा. देवी तुमका नक्की त्याच्यावरती उपाय काढून देत. आणि आमचा व्हिडिओ जसं तुमका आवडता काय वाटता तर सगळं तुम्ही सांगा. आणि ते डिसलाईक मारतास ना त्याचं रिझन वाईज सांगशात तर बरं होईल. कसं आमका पण प्रश्न पडतं की बाबा तुमका आवडलं नाही की ते किंवा काय झाला. कसं असतं पोटात दुखणारे खूप असतात हो, पण आपली माणसं थोडी असतं, त्यांच्याकडून पण बातमी कळावी. आणि आमचे कोण वैरी नाही म्हणून कसा एक साधी तुमका एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक डिसलाईक मारतास तेव्हा प्लीज आमका सांगा की बाबा काय चुकला किंवा तुमका याच्यावरती अजून काय हव्या होता किंवा काय सुधारणा हव्या असतील तर ते तुम्ही आमका कमेंटद्वारे सांगा. आमचे कमेंट बॉक्स ऑन असा, ऑफ केलो नाही त्याच्यामुळे. आणि जेवढं तुमका जमत तेवढं ह्यो व्हिडिओ सगळ्यांका पाठवा. मयेकर बंधू तर पाठवतले, पण जेवढे बघणारे असत प्रेक्षक म्हणून त्यांच्यानी ह्यो व्हिडिओ बघून आमका नक्की सांगा की तुमका याच्याबद्दल काय वाटतं आणि काय नाही.